बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र। आज होळीचा सण तुम्हा सर्वांना, उभ्या आडव्या पसरलेल्या महाराष्ट्रातल्या खेडोपाड्यापर्यंत पसरलेल्या शिवसैनिकांना, लाखो करोडो शिवसैनिकांना या होळीच्या तुमच्या माझ्या लाडक्या शिवसेना एक वादळ या परिवारातर्फे, आपल्या लाडक्या शिवसेनेतर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा। महाराष्ट्राच्या या निळ्या आसमंतात आपल्याला रंगाची उधळण करायची। हा रंग असेल त्यागाचा, हा रंग असेल बलिदानाचा, हा रंग असेल शौर्याचा, निष्ठेचा, हा रंग असेल पराक्रमाचा, हा रंग असेल कर्तृत्वाचा, हा रंग असेल महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा, महाराष्ट्राच्या अभिमानाचा, आणि मुळात हा रंग असेल या महाराष्ट्राच्या अस्मितेचा, महाराष्ट्राची अस्मिता। या रंगाची उधळण करायला, या महाराष्ट्राच्या आसमंतात या भगव्या रंगाची उधळण करायला तुम्ही सारे या, साऱ्यांनी एकवटून या। तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा होळीच्या आणि धुळवडीच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो। आजचा हा विषय जो मी घेतलाय काहीसा वेगळा आहे, काहीसा स्थानिक विषय तुम्हाला वाटेल। हा विषय आहे मुंबईतनं। विषय जरी लहान असला शिवसैनिकांनो, तर ह्या विषयाला घेणं मला फार यासाठी महत्त्वाचं वाटतं, कारण ही सुरुवात आहे आणि आजवर कधी मी विद्यार्थ्यांमधनं अशा प्रकारचा आवाज उठताना पाहिला नव्हता। एक क्रांती असते, तुम्ही आजवर युरोपामध्ये झालेली क्रांती पाहिली असाल, अमेरिकेच्या दक्षिण अमेरिका खंडात झालेली क्रांती पाहिली असाल, आफ्रिका खंडात झालेली क्रांती पाहिली असाल, अगदी कृष्णवर्णीय धौलवर्णीय यांच्यामध्ये झालेला संघर्ष पाहिला असाल, रंगांमध्ये भेदभाव करणाऱ्यांमध्ये। त्यावेळेस गुलामगिरी पद्धत होती। युरोपामध्ये तर वेगळ्याच प्रकारचं होतं, भांडवलशाही विरुद्ध। तुम्ही सगळं पाहिलं असाल, त्या इतिहासात आपण पुन्हा जाऊयात नको, पण महाराष्ट्रामध्ये विशेषतः मुंबईमधून, त्याही एका कॉलेजमधून ज्यावेळेस आवाज उठतो, तो आवाज तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवणं मला बंधनकारक वाटतं। कित्येकांनी तुम्ही पाहिलं देखील असाल नेमकं काल मुंबईत काय घडलं होतं, मुंबईच्या कांदिवलीमध्ये काल काय घडलं। कांदिवली मुंबईच्या उपनगरातला एक भाग कांदिवली, तुम्हा बऱ्यापैकी सगळ्यांनाच माहिती असावा। जे महाराष्ट्रात नाही इतर महाराष्ट्रात पाहतात त्यांच्यासाठी विशेष सांगतो। अगदी गजबजलेला भाग, मुंबईच्या उपनगरांचा भाग। या कांदिवलीमध्ये ठाकूर विलेज हा एक एरिया आहे। विलेज म्हटलं तर गाव समजू नका, तसं इथे विलेज म्हटलं तर गावं नसतात। ठाकूर विलेजमध्ये एक ठाकूर कॉलेज आहे। ह्या कॉलेजमध्ये काल म्हणजे आज परीक्षा, सोमवारपासून परीक्षा चालू होणार आहेत, आणि काल शनिवारी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं। ह्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांची हॉल तिकीट असतात ना, ज्या हॉल तिकीटाच्या आधारावर त्यांना परीक्षेला बसू दिलं जातं। ID कार्ड म्हणू शकता किंवा ओळखपत्र तुम्ही म्हणू शकता परीक्षांसाठीचं। हे हॉल तिकीट मुलांकडनं जमा करण्यात आलं, किंवा ते हॉल तिकीट तेव्हाच दिलं जाईल जेव्हा तुम्ही त्या कार्यक्रमाला बसाल। परीक्षा अगदी एक दिवस तोंडावर। मग असं काय होतं त्या कार्यक्रमामध्ये, असे काय महत्त्वाचे संदेश द्यायचे होते किंवा परीक्षेच्या संदर्भात काय माहिती द्यायची होती, त्यासाठी विद्यार्थ्यांना ही अशी सक्ती करण्यात आली। तर ज्यावेळेस हा कार्यक्रम सुरू झाला, विद्यार्थ्यांनाही कळेना नेमकं काय चालू आहे। ज्यावेळेस पियुष गोयल, भारतीय जनता पक्षाचे खासदारकीचे त्या विभागातनं उमेदवार पियुष गोयल, जे माजी केंद्रीय राज्यमंत्री होते, रेल्वे राज्यमंत्री, या पियुष गोयल, तसे पाहायला गेलं तर पियुष गोयल हे गुजराती, त्यांची बोलीभाषा गुजराती, पण ते स्वतःला महाराष्ट्राचे सांगतात। मला माहित नाही, तुम्ही ठरवा हे। या पियुष गोयलांचा चिरंजीव ध्रुव गोयल, हा ध्रुव गोयल त्या कॉलेजमध्ये येऊन एक भाषण ठोकणार असतो। भाषण कसलंच, ती रचलेली कथा, वाचायची कथा। यांच्या मुलांना भाषणं ठोकता येतील का कधी? ठीक आहे, मी तुम्हाला त्यांचा तो व्हिडिओ देखील दाखवेल, काय नेमकं घडलं त्या कॉलेजमध्ये। हा ध्रुव गोयल येऊन भाषणामध्ये जे काही सांगतोय ते देखील मी तुम्हाला दाखवेल, पण ह्या ध्रुव गोयलच्या भाषणासाठी जवळपास 500-600 विद्यार्थ्यांना तिथे डांबूनच म्हणा ना तुम्ही, कारण जबरदस्तीने बसवण्यात आलं। त्यांचे ID कार्ड, त्यांचे हॉल तिकीट्स त्यांना देण्यात येणार नव्हते तोपर्यंत, जोपर्यंत हा कार्यक्रम संपणार नाही। या कार्यक्रमाच्या दरम्यान काय झालं, एक विद्यार्थी उठला ज्याला हे काही सहन झालं नाही। त्याने अतिशय नम्र भाषेत त्यांना सांगितलं, हा विद्यार्थी काय म्हणतो माहितीये का, सर तुम्हाला आणि तुमच्या वडिलांना आम्ही शुभेच्छा देतो। अतिशय नम्र भाषेत म्हणाला। मी त्याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवेलच, पुढे दाखवेल। येणाऱ्या निवडणुकांसाठी आम्ही शुभेच्छा देतो, पण मला वाटतं ठाकूर कॉलेजचे ॲडमिन सिस्टीम अजूनही लोकशाहीवादी आहे। इतकं की त्यांनी आमची हॉल तिकीट
सक्तीने त्यांच्याकडे ठेवली आणि आम्हाला सक्तीने इथे बसवले आहे. जर आमच्यावर कॉलेजमध्ये जर अशा प्रकारचा अत्याचार होत असेल, त्याने त्याचं मन व्यक्त केलंय, पहा बरं का. आमच्यावर जर कॉलेजमध्येच अशा प्रकारचा अत्याचार होत असेल तर आमच्यावर कोठेही हा अत्याचार होऊ शकतो. त्याने अब्यूज हा शब्द वापरलेला आहे. अब्यूज. जर आम्ही कॉलेजमध्येच अशा प्रकारचे अब्यूज केले जाऊ शकतो तर आम्ही कुठेही अब्यूज केले जाऊ शकतो, कारण आम्ही सर्वसाधारण विद्यार्थी आहोत. पण ही डेमोक्रेसी आहे का? ही लोकशाही आहे का? तुम्हाला काय वाटतं सर? पहा, तुम्हाला जसं योग्य वाटतं तसं. त्याने कुठेही त्यांचा अपमान केला नाही, पण त्याने त्याच्या मनातला प्रश्न मात्र विचारला, कारण आज प्रश्न विचारण्याची चोरी आहे. होय, जो विचारतो त्याला संपवलं जातं, जो विचारतो त्याला डांबलं जातं, त्याचा आवाज दाबला जातो. यानं त्या प्रकारे त्याचे नोकरी धंदे काढून घेतले जातात. आता मला पाहायचं या विद्यार्थ्यावर कॉलेज प्रशासन नेमकी काय कारवाई करणार आहे. कॉलेज प्रशासनाला आजच सांगतो, जर आमच्या कुठे कानावर खुट्ट जरी आलं ना की ह्या विद्यार्थ्यावर काहीतरी कारण दाखवून कारवाई केली तर कॉलेज प्रशासन, आम्ही आहोत आम्ही अजून जिवंत आहोत. तुम्हाला जे समजायचे ते समजा. आम्ही अजून जिवंत आहोत. त्या विद्यार्थ्यासाठी आम्ही अजून जिवंत आहोत. शिवसेना अजून जिवंत आहे. या मुंबई महाराष्ट्रात जोपर्यंत शिवसेना आहे अशा प्रकारचा अत्याचार कुणाचा बाह करू शकत नाही. हे लक्षात ठेवावं कॉलेज प्रशासनाने. आता तुम्हाला तो व्हिडिओ मी दाखवतोय, एकदा तुम्ही हा व्हिडिओ पहा. ह्या व्हिडिओ नंतर तुम्हाला कळेल कशा प्रकारचं तिथे वातावरण होतं. पहा हा व्हिडिओ. Sir, first of all the best to you for the upcoming elections. Thank you. And sir, my question was that do you think this system, this Thakur College administration is political, democratic enough to confiscate student IDs and make them visit here compulsorily? Second thing, exist, if they can abuse us, then anyone can abuse us on international national level. Thank you, sir. My dear students, I know you have your exam tomorrow. Cast your vote and you're to a good leader. So let me welcome Mr. Dhruv Goyal, who is the son of Piyush Goyal ji. Your first vote will be a vote that is truly yours. Don't let your parents, don't let your siblings, don't let anybody determine that vote for you. That vote is your vote. It should come from your heart. No one is taking that away from you. I have not come here today to tell you to vote for party X or Y. I obviously have my biases. त्या विद्यार्थ्याचे खरंच मला आभार मानावेसे वाटतात, ज्याने या 400-500 विद्यार्थ्यांमधून ती बोलायची हिंमत दाखवली. विद्यार्थ्यांमधून सुरू होत असलेल्या चळवळीची मला ही नांदी वाटते, कारण ज्यावेळेस विद्यार्थी पेटून उठतो त्यावेळेस कोणीही त्याला थांबवू शकत नाही. हेही तितकंच सत्य. आता नेमकं घडलं काय पाहिलं तुम्ही व्हिडिओमध्ये. मधोमध काही ठिकाणी शिक्षक उभे केले होते, म्हणजे विद्यार्थ्यांमधून कुठेही चुळबुळ होऊ नये. तुम्ही बारीक पाहतो व्हिडिओ. आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षक, मला वाटतं त्यांचं नाव काय असेल ते असेल, त्या म्हणतात आम्हाला माहिती आहे उद्या तुमच्या परीक्षा आहेत, तरी देखील एक अशी व्यक्ती तुमच्या सर्वांसमोर बोलण्यासाठी आलेली आहे, तिला तुम्ही ऐका वगैरे. ते शिक्षकच स्वतः सांगतायत. आणि हा जेव्हा बोलायला उभा राहतो, ध्रुव गोयल काय सांगतोय जरा पहा. अगदी 2-3 ओळीच त्या व्हिडिओमध्ये आहेत. त्याचं संपूर्ण संभाषण काय माझ्या हाती लागलेलं नाही. इंग्रजीमध्ये सांगतोय तो, तुमचे मत हे तुमचे स्वतःचे आहे. विद्यार्थ्यांना शहाणपणा शिकवतोय. तुमचे मत हे तुमचे स्वतःचे आहे, म्हणजे विद्यार्थ्यांना तुमचं मत हे तुमचं स्वतःचं आहे. त्याच्यावर तुमच्या परिवारातील सदस्य असतील, आई वडील किंवा मोठे भाऊ बहीण यांच्याप्रमाणे ते मतदान तुम्ही करू नका. काय ह्याला असं म्हणावं वाटलं मला माहीत नाही. किंवा आई वडील जे सांगतील, कारण आई वडील ह्यांना देणार नाहीयेत. मोठे भाऊ बहीण असतील ज्यांना काही कळत असेल तेही यांना देणार नाही आहेत. मग त्यांचं ऐकून तुम्ही तुमचं मन तरी परिवर्तित करू नका. अशा प्रकारचं काहीसं याच्या मनात चलबिचल वातावरण चालू आहे. आणि हा सांगतोय ते तुमच्याप्रमाणे करा. ही इतकी घाणेरडी परिस्थिती आलेली आहे यांच्यावर. या ध्रुव गोयल, ह्याचं स्वतःचं शिक्षण काय झालंय मला माहीत नाही, पण बापासाठी जर पोरगा म्हणजे पियुष गोयलसाठी ध्रुव गोयल जर मैदानात उतरत असेल तर तुम्ही मला सांगा, हा परिवारवाद नाही का? भारतीय जनता पक्ष जे परिवारवादाचं म्हणत असतं, मग हा परिवारवाद नाही का?
बरोबर पोराला प्रचाराला पाठवलंय, भविष्यात हाच पोरगा दावेदारा ठोकणार, बाप खासदार होणार, बाप मंत्री होणार, पोरगा तिथे दावेदारा ठोकणार. हा परिवारवाद नाही का? मग माझे काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची बघा तुम्हाला उत्तर द्यायला जमतायत का. माझा पहिला प्रश्न हा अप्रत्यक्ष भारतीय जनता पक्षाचा प्रचार तिथे करत नाहीये का? पियुष गोयलच्या वतीने जाऊन तिथे प्रचार करत नाहीये का कॉलेजमध्ये? आणि जर होय याचं उत्तर असं असेल, मग निवडणूक आयोग ह्याच्यावर कारवाई करणार का? साधा प्रश्न. नाहीतर मग आम्हाला सांगा आचारसंहिता कशाबरोबर खायची, कशात बुडवून खायची ते तरी सांगा आम्हाला. आम्ही आमच्या पद्धतीने आचारसंहिता, जशी ते चहामध्ये खारी टोस्ट बिस्किट बुडवून खात तशी आचारसंहिता आम्ही देखील खातो. किंवा आम्हाला तशी सूट द्या. बरं, दुसऱ्या दिवशी आपल्या पाल्यांच्या परीक्षा आहेत दुसऱ्या दिवशी. मग दुसऱ्या दिवशी परीक्षा असताना अशा प्रकारची सक्ती करून आपल्या पाल्याला तिथे बसवणं, तुम्हाला काय वाटतं? पालकांनी याची जाब विचारायला नको? एक पालक म्हणून, एक जबाबदार पालक म्हणून पालकांनी ह्याची जाब विचारायला नको? तर ते विचारायला हवेत. आणि तुम्ही एक बारीक निरीक्षण केलं असाल तर मनसेचा आवाज कुठेही दिसत नाहीये. जी मनसे आजवर असं विद्यार्थ्यांसाठी काही घडत असेल तर ते आवाज उठवणारी मनसे, काल झालंय, आज झालंय, संबंध 2 दिवस झालेत, मनसे चिडी चुप, अजिबात आवाज उचलत नाहीये. एरवी आवाज उचलणारी मनसे आज कुठे गायब झालेली. आमचा देश बदलतोय, इतका बदलतोय की हे वारं, हे राजकारणाचं वारं आता शाळा कॉलेजांमध्ये जाऊन पोहोचलेलं आहे. 400 पार कदाचित हे असे शाळा कॉलेजांमध्ये अशा प्रकारची सक्ती करूनच करायचा यांचा विचार दिसतोय मला. आता खरं पाहायला गेलं तर पियुष गोयल यांना स्वतः उपनगरांमध्ये किती जण ओळखत असतील हाच एक मोठा वादाचा विषय. मला माहित नाही पियुष गोयलला खरंच कोणी ओळखतं का, पण पियुष गोयल विषयी मला 2 प्रसंग चांगलेच आठवतात. एक आहे 2020 साली ह्या पियुष गोयलने विलासराव देशमुखांविषयी एक वक्तव्य केलं होतं. ऑगस्ट 2012 मध्ये विलासराव देशमुखांचा मृत्यू झाला. आणि 2020 मध्ये हेच पियुष गोयल एक विधान करतात आणि म्हणतात, ज्यावेळेस मुंबईवर आतंकवादी हल्ला झाला त्यावेळेस विलासराव देशमुख तत्कालीन मुख्यमंत्री हे एका चित्रपट निर्मात्याला आणि आपल्या अभिनेत्या मुलाला त्या ठिकाणी ताजच्या ठिकाणी घेऊन गेले. त्यावेळेस एक मोठा वादंग उठला होता. त्याचाच एक परिणाम म्हणून विलासरावांना काही काळाने आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देखील द्यायला लागला होता. जो काही झाला गेलेला प्रकार असेल, जे काही असेल, पण विलासरावांच्या मृत्यूनंतर म्हणजे जवळपास 7-8 वर्षांनंतर या पियुष गोयल यांना अशी काय आठवण झाली की 2020 मध्ये त्यांनी त्यावेळेसचा उल्लेख केला. आता त्यावर उत्तर देण्यासाठी स्वतः विलासराव हयात नाहीत. रितेश देशमुख यांनी एक ट्विट केलं, आपल्या वडिलांच्या बाजूने एक ट्विट केलं आणि त्यांनी सांगितलं की हे जे विधान तुम्ही करत आहात, हेच विधान तुम्हाला 8 वर्षापूर्वी किंवा 7 वर्षापूर्वी करायला हवं होतं. माझ्या वडिलांनी योग्य ते उत्तर तुम्हाला दिलं असतं. त्यांचा असा कुठलाही उद्देश नव्हता. जे काही असेल ते रितेश देशमुख यांनी त्यांना योग्य ते उत्तर दिलं. माझा एक साधा प्रश्न आहे, या गोयल यांना 8 वर्षानंतर त्यांच्या मृत्यूनंतर तुम्ही त्यांचं ते विधान करताय. तुम्हाला 2019 मध्ये, तुम्ही हे 20 मध्ये विधान केलात ना, 2019 मध्ये जो पुलवामा घडला, त्या पुलवामावर इतके सारे प्रश्नचिन्ह असताना त्या जवानांना एअरलिफ्ट करण्याची त्यांच्याकडनं मागणी होती, पण त्यांना बाय रोड पाठवण्यात आलं होतं. हे सगळे जे प्रश्न होते, या प्रश्नांवर यांना एवढा जवानांचा पुळका, देशाची काळजी वगैरे वगैरे गोष्टी, मग त्या विषयावर मात्र हे पियुष गोयल का शांत राहत आहेत? हा साधा प्रश्न आहे. पण याच्यावर पियुष गोयल काहीच बोलणार नाही. मी तुम्ही त्यांचा हा व्हिडिओ पहा ना, कशा प्रकारे ते विलासराव देशमुखांना आता 2020 मध्ये कशा प्रकारे एक विलन ठरवण्याचा प्रयत्न करतायत. हा व्हिडिओ पहा. उस समय की कांग्रेस सरकार कमजोर थी, कुछ कर नहीं पाई. जो मुख्यमंत्री था प्रदेश का, वो तो एक फिल्म प्रोड्यूसर को लेके आ गया ओबरॉय होटल के बाहर. अंदर गोलियां और बम फट रहे थे, वहां गोलियां चल रही थी. वहां मुख्यमंत्री एक फिल्म प्रोड्यूसर को लाके अपने बच्चे को फिल्म का रोल दिलाने के लिए चिंता कर रहा था. कांग्रेस की केंद्र सरकार निहत्ती बैठी रह गई, कोई कार्रवाई नहीं कर पाई.
तो पीयूष गोयल ने दिवंगत कांग्रेसी नेता विलासराव देशमुख पर सवाल उठाए तो विलासराव के बेटे और अभिनेता रितेश देशमुख ने गोयल को जवाब दिया। रितेश ने ट्वीट कर जवाब दिया और उन्होंने लिखा, माननीय मंत्री जी, ये सच है कि मैं ताज ओबरॉय होटल गया था, लेकिन ये सच नहीं है कि मैं उस वक्त वहां था जब गोलीबारी और बमबारी हो रही थी। जैसा कि आपने दावा किया, ये सच है कि मैं पिता के साथ था, लेकिन ये सच नहीं कि वो मुझे फिल्म में रोल दिलाने की कोशिश कर रहे थे। उन्होंने कभी किसी डायरेक्टर या प्रोड्यूसर से मुझे फिल्म में कास्ट करने को लेकर बात नहीं की और मुझे इस पर गर्व है। आपको मुख्यमंत्री से सवाल करने का अधिकार है, लेकिन किसी ऐसे शख्स पर आरोप लगाना गलत है जो यहां सफाई देने के लिए मौजूद नहीं है। थोड़ी देर हो गई, 7 साल पहले वो आपको जवाब देने के लिए यहां होते। मेरी शुभकामनाएं आपको कैंपेन के साथ हैं। तो रितेश देशमुख यांनी आपल्या पद्धतीने द्यायचंय ते उत्तर दिलेलं आहे। आणि दुसरा प्रसंग मला या पियुष गोयलांचा हा आठवतो, महाराष्ट्रातले कांदा व्यापारी यांचा खऱ्या अर्थाने जर कोणी शत्रू असेल तर ते हे पियुष गोयल। खऱ्या अर्थाने कांदा निर्यातीला विरोध करणारा हाच तो व्यक्ती। त्यानंतर आपल्या सफाईमध्ये ह्यांनी सांगितलं, लासलगाव असेल, कोपरगाव असेल, नाशिक असेल, निफाड असेल, इथल्या कांदा व्यापाऱ्यांचे कांदे आम्ही कसे टनाटनाने खरेदी करतोय आणि 2400चा आम्ही क्विंटलला भाव देतोय वगैरे वगैरे मोठ्या मोठ्या वल्गना केल्या। पण निफाडच्या त्या किंवा तिथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीला कुणालाही ठाऊक नव्हतं की खऱ्या प्रकारे असा काही आदेश दिला गेला पण आहे की नाही की आम्ही कांदा खरेदी करतोय, जे काही असेल ते। पण कांद्याचा भाव कवडीमोल करण्यामध्ये जर कुणाचा हात असेल तर तो ह्याचा होता। ह्या माणसाने मुंबईमध्ये शहाणपणा शिकवावा, आम्हाला शिकवावा। मला त्याच्या जास्त डिटेलमध्ये जायचं नाही, पण हे अशा प्रकारचं घाणेरडं राजकारण आता कॉलेजांमध्ये जर होऊ पाहतंय आणि ज्ञानाच्या त्या युनिव्हर्सिटींमध्ये, त्या विद्यालयांमध्ये, महाविद्यालयांमध्ये जर अशा प्रकारे जिथे ज्ञानार्जन करायचंय तिथे जर अशा प्रकारचं ज्ञान यांच्या ह्या नेत्यांची मुलं पाजळू लागली तर मग काहीच सुटलं नाही। सगळीकडेच आता राजकारण होणार, एवढंच मात्र नक्की। तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो। सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो। जिथे जिथे अशा घटना घडतील तिथे तिथे शिवसेना असेल, युवा सेना असेल, आवाज उचलल्याशिवाय राहणार नाही, हेही तितकंच सत्य। जय महाराष्ट्र, काळजी घ्या।